75वा अमृत महोत्सवी वाढदिवस, त्यानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा MS अर्थात मधुकर दादा गायकर यांच्या जीवन साफल्याचा एक आनंद सोहळा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार बालाजी किनीकर, आमदार किरणजी लहामटे, माजी आमदार वैभव भाऊ पिचड आणि पठार भागाचे नेते सीताराम पाटील गायकर यांचं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार मधुकर दादांना शुभेच्छा देताना लिहितात, मधुकर गायकरांचा सत्कार हे सामाजिक दृष्टीने फार मोलाचे काम आहे. त्यांची कामाची पद्धत, जिद्द, सामाजिक कळवळा व आपुलकी कुणी अमान्य करू शकत नाही. संस्था स्थापन करणे, चालवणे हे साधारण काम नाही. कितीतरी अडचणी पार कराव्या लागल्या. त्यामुळे मधुकर गायकरांसारख्या जिद्दीच्या माणसाचे कौतुक करावे व इतरांनी त्यांच्यापासून बोध घ्यावा. त्यांच्या सत्काराचे अतिशय मोलाचे काम तुम्ही हाती घेतले, त्याबद्दल MS गायकर अमृत महोत्सव समिती व सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेला मनपूर्वक धन्यवाद. मधुकरराव गायकर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपला अजित पवार. मित्रहो, एखादा व्यवसाय सुरू करून लक्षाधीश कोट्याधीश होता येईल, पण एकमेकांच्या सहयोगातून एखादी संस्था निर्माण करणं, चालवणं, मोठी करणं हे मोठं अग्निदिव्य आहे. जगन्नाथाचा रथच दादांनी गेली 45 वर्ष चालवला आहे. मधुकर दादा गायकर यांचं व्यक्तिगत जीवन अत्यंत अडचणीच्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालं. 14 फेब्रुवारी 1949 रोजी ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात मधुकर दादांचा जन्म झाला. दुष्काळ सतत 5वीला पुजलेला, त्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची. आई वडील अशिक्षित, चुलते व आत्या मुंबईला मजुरी करीत, त्यामुळे जेमतेम हातात तोंडाची गाठ पडली. या आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करत मधुकर दादांचे प्राथमिक शिक्षण खुंटेवाडी व ब्राह्मणवाडा येथे सुरू होते. अशाही स्थितीत दादांनी शाळेत पहिला दुसरा क्रमांक कधी सोडला नाही. 7वीला शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. वढाळा येथे BPT कॉलनी काका मावशीकडे, आत्याकडे, तर कधी मोठ्या भावाकडे राहून ज्ञानेश्वर विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मधुकर दादांनी नोकरीचा शोध सुरू केला. पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून त्यांची निवडही झाली, पण स्वभावात पोलिसी खाक्या नव्हताच. त्यामुळे त्याने एका ट्रान्झिस्टर कंपनीत नोकरी पत्करली. कायमस्वरूपी नोकरीचा शोध सुरू होताच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयात फेऱ्याही सुरू होत्या. योगायोगानं हिंदुस्तान लिव्हर व सहकार खात्याचे कॉल लेटर मिळाले आणि मधुकर दादांनी सहकार खात्यात लेखा परीक्षण विभागात लिपिक पदाची नोकरी पत्करली. 8 डिसेंबर 1969 हा मधुकर दादांच्या जीवनाची घडी बसवणारा सुदिन ठरला. मात्र दुर्दैवाचे दशावतार थांबत नव्हते. चुलते गेनभाऊ गायकर यांचे मुंबईत मोटार अपघातात निधन झाले. गायकर कुटुंबाचा आधार कोसळला होता. अशावेळी मधुकर दादांनी पुढाकार घेतला व सख्खे चुलत 8 भाऊ आणि 4 बहिणींच्या एकत्रित कुटुंबाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. मुंबईत वास्तव्य करताना गावाकडच्या आपल्या कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवताना करावी लागणारी कसरत दादांच्या अनुभवाने पडली. व्यक्तिगत सुखापेक्षा सामाजिक हिताला मधुकर दादांनी महत्त्व दिले. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच ब्राह्मणवाडा गावातील मुंबईकरांच्या दरमहा मीटिंग होत होत्या. मधुकर दादा त्यात हिरिरीने सहभाग घेत. त्यातूनच गावकऱ्यांचा फंड सुरू झाला. तुटपुंज्या पगारावर मुंबईत उदरनिर्वाह करताना गावाकडच्या कुटुंबियांना मदत पाठवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली. त्यातूनच प्रत्येकजण सावकारी पाशात अडकत होता. मुंबईतल्या ब्राह्मणवाडीकरांना मुंबईतल्या एका सावकाराला दरमहा लाख रुपये निव्वळ व्याजापोटी द्यावे लागत होते. या परिस्थितीचा मधुकर दादांनी बारीक अभ्यास केला. ब्राह्मणवाडा समाज कल्याण मंडळाच्या माध्यमातून दादांनी पतसंस्था स्थापनेचा विचार करून दाखवला. सहकारी जमत केले. ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतल्या इतर मुंबईकरांनाही मधुकर दादांनी सोबत घेतले.
आणि 10 जानेवारी 1979 रोजी 431 सभासद व 25,000 रुपये भाग भांडवलावर यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला सेक्रेटरी, नंतर कार्यकारी संचालक, अध्यक्ष म्हणून MS गायकरांनी केलेला त्याग निश्चितच आजोळ स्वरूपाचा आहे. प्रारंभी आपली शासकीय सेवेतली नोकरी सांभाळून सायंकाळी 6 नंतर संस्थेच्या काळाचौकी येथील कार्यालयात येणारे मधुकर दादा रात्री 10 नंतर घरी जायला निघत. त्यावेळी ते राहायला बोरवलीला, त्यांचे कार्यालय उरण, पनवेल आणि शहापूरला, तर यशोमंदिर पतसंस्थेचे कार्यालय काळाचौकीला होते. त्यावेळी मोठी तारेवरची कसरत करत मधुकर दादांनी घेतलेले अविरत परिश्रम प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत. MS गायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमातूनच यशोमंदिरच्या रोपट्याचे आज यशोमंदिर सहकारी पतपेढीच्या महावृक्षात रूपांतर झाले आहे. त्यासाठी मधुकर दादांना आपल्या व्यक्तिगत जीवनात मोठा त्याग करावा लागला. यशोमंदिर हाच आपला प्रपंच या सद्भावनेने संस्थेच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या मधुकर दादांना त्यांच्या सौभाग्यवती शकुंतला वहिनी यांनी मनापासून साथ दिली. घरात सतत माणसांची वर्दळ आणि मधुकर दादांच्या डोक्यात सतत यशोमंदिरचाच ध्यास. त्यामुळे मुलांचे संगोपन व कौटुंबिक जबाबदाऱ्या शकुंतला वहिनींनी लीलया पार पाडल्या आणि हसत मुखाने मधुकर दादांना साथ दिली. शकुंतला वहिनींप्रमाणे दादांची मुलगी कविता, मुलगा उमेश, वैभव यांनी देखील आपल्या वडिलांचे समाजकार्य समजून घेतले व दादांना त्यांच्या कार्यात साथच दिली. यशोमंदिरच्या उभारणीसाठी MS गायकरांना साथ देणारे संस्थेचे सभासद, कार्यकर्ते यांची यादी खूप मोठी होईल. सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही, पण ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, ज्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत मधुकर दादांना साथ दिली व संस्थेला मोठे करण्यासाठी सर्वार्थानं परिश्रम घेतले, ते स्वर्गीय रमाकांत शेळके मास्तर, स्वर्गीय गोविंदराव महाले मास्तर, स्वर्गीय नामदेव बोडके मास्तर, स्वर्गीय SG हुलवळे, स्वर्गीय JD मते, श्री सीताराम हांडे, श्री BR आरोटे, श्री बाबूराव गायकर, श्री अशोकराव वाळू, डॉक्टर संकेत हुलवळे यांचा उल्लेख करावाच लागेल. तर स्वर्गीय SG हुलवळे यांनी अनेक वर्ष अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून संस्थेचा लौकिक उंचावला हे नाकारता येणार नाही. तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर काम करून स्वर्गीय प्रभाकर कोंडाजी गायकर, स्वर्गीय सुदामभाऊ गायकर, स्वर्गीय MK बांगर, स्वर्गीय भिकुचंद जाधव, श्री MS आरोटे, श्री गणपत कोंडाजी गायकर, श्री रामदास शंकर गायकर, श्री पांडुरंग खंडू बोडके, श्री बाबूराव शेठ डोंगरे, श्री तानाजी गवांदे, श्री विठ्ठल शेठ इथापे, श्री अंकुशराव बोडके, श्री दिलीपराव घोलर, श्री राजीव काळे, श्री भानुदास आरोटे, श्री भरत शेठ फापाळे, सौ मंदाकिनी फापाळे, श्री सुरेश सावंत या सर्वांनी देखील संस्थेसाठी अपार परिश्रम घेतले. तसेच संस्थेच्या स्थापनेपासून यशोमंदिरला ज्यांची खंबीर साथ लाभली असे स्वर्गीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब हांडे, ब्राह्मणवाडा गावचे माजी सरपंच स्वर्गीय लक्ष्मण बाळाजी आरोटे, श्री विजय नाना गायकर, श्री नामदेवराव हुलवळे, श्री अनंतराव गवांदे शेठ, धोंडीभाऊ फापाळे जॉबर, श्री पोपट नामदेव हुलवळे, स्वर्गीय गोपाल सत्व आरोटे, स्वर्गीय शिवाजी धोंडीबा आरोटे, स्वर्गीय तुकाराम फापाळे, श्री वसंत भिका गायकर, श्री बबन प्रभू आरोटे, श्री किसनराव कर्डिले, श्री सुधाकरराव हांडे, श्री त्रिंबक बबन हांडे, हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे, स्वर्गीय बबनराव भालेराव, श्री बाळशेराम शिंदे, स्वर्गीय खंडेराव गौबा आरोटे, ज्ञानबा जगन्नाथ मांढरे, डॉक्टर बाळासाहेब पवार, दिलीप मारुती गायकर, शिवाजी संतू आरोटे, रामदास निवृत्ती गायकर, स्वर्गीय दादाभाऊ गेनभाऊ गायकर, स्वर्गीय महादेव कहाणी मास्तर, स्वर्गीय कारभारी रावजी गायकर, भीमाजी शेठ गवांदे, सुदाम गेनभाऊ गायकर, पांडुरंग शंकर गाजरे, विजय पाटील, बाळासाहेब आरोटे, दिलीप आरोटे, श्याम गायकर,
सहकार मित्र पतसंस्था परिवार या सर्वांबरोबरच संस्थेचे सर्व आजी माजी संचालक, ठेव प्रतिनिधी, कर्मचारी वृंद व यशो मंदिरचे सर्व सन्माननीय सभासद या सर्वांच्या सहयोगातूनच यशो मंदिरच्या जगन्नाथाचा रथ डौलाने पुढे झेपावतो आहे अशी कृतार्थ भावना मधुकर दादांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातली एक अग्रगण्य पतसंस्था असा लौकिक आज यशो मंदिरने संपादन केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर विभागात स्वमालकीच्या 21 शाखांतून विस्तार, 500 कोटींची उलाढाल, 75,000 सभासद आणि लेखा परीक्षण, ऑडिट वर्ग, सतत अ वर्ग ही यशो मंदिरची दैदिप्यमान वाटचाल होय. यशो मंदिरमुळे शेकडो कुटुंबांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, अनेकांचे व्यवसाय उभे राहिले, कित्येकांची स्वमालकीची घरे झाली. अडचणीच्या प्रसंगात अनेकांना यशो मंदिरने आधार दिला. मधुकर दादांच्या प्रेरणेने संस्थेने सुरू केलेली सभासद कल्याण निधी योजना, यशो मंदिर सेवा मंडळ, यशो मंदिर शिक्षण सहाय्य निधी योजना अशा अभिनव उपक्रमांमुळे यशो मंदिर म्हणजे अनेकांच्या सहलीचा विषय ठरला. ब्राह्मणवाडा ग्रामस्थ व अकोले संगमनेरच्या पठार भागातील मुंबईकरांनी स्थापन केलेली ही पतसंस्था पुढे जुन्नर, आंबेगाव, पारनेरकरांच्याही आस्थेचा व कौतुकाचा विषय ठरली. मुंबई निवासी कोकणच्या सुपुत्रांना यशो मंदिरने आपलेसे केले, पण खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातून रोजी रोटीसाठी मुंबईत आलेल्या बांधवांनाही आपले म्हटले आणि सढळ हाताने मदत केली. यशो मंदिरचा पाला पाचोळा जिथं पाडला तिथं एक एक पतसंस्था उभी राहिली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. यशो मंदिरच्या प्रेरणेतून, सहकार्यातून अनेक पतसंस्था उभ्या राहिल्या, नावारूपाला आल्या. आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक असलेली सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी, ब्राह्मणवाडा सहकारी पतपेढी, नवजीवन सहकारी पतपेढी, माळशेज नागरी सहकारी पतपेढी, संत रंगनाथ स्वामी सहकारी पतपेढी, पद्मभूषण वसंतदादा पाटील नवतरंग, विठ्ठल रुक्मिणी पतपेढी, बल्लाळेश्वर, श्रीराम, शिवछत्रपती अशा अनेक पतसंस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सहकारासमोरची आव्हाने पेलून भविष्यात यशो मंदिरची यशो भरारी घेऊया असा संकल्प हीच मधुकर दादांच्या अमृत महोत्सवानिमित्त दादांना मनपूर्वक शुभेच्छा ठरेल. सहकारासाठी आयुष्य वेचलेल्या मधुकर दादांना दीर्घ आयुरारोग्य लाभो हीच आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.